सर्व चैत्री यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांना माझा नमस्कार. मी पोलीस निरीक्षक टेंभेकर, कळवण पोलीस स्टेशन. 26/3 ते 2-4 पावेतो सप्तशृंगी गडावर चैत्र पौर्णिमेनिमित्त मोठी यात्रा भरत असते. जळगाव, धुळे, नंदुरबार, खान्देश भागातील अनेक भाविक पायी मार्गे येत असतात. उन्हातान्हात 100-150 किलोमीटर ते पायी चालून येतात. या सर्व भाविकांना माझी एक नम्र विनंती आहे की आपण आल्यानंतर या ठिकाणी काही लोक जसं मंदिर जवळ येतं पहिल्या पायरीच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात धावपळ करतात. यावेळेस गड प्रशासन, पोलीस प्रशासनाने सर्व प्रकारे बारीची व्यवस्था केलेली आहे. या सर्व बारीमध्ये आपण गेल्यानंतर आपले दर्शन अतिशय सुकर होणार आहे आणि लवकरात लवकर होणार आहे. गड गाभाऱ्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त भाविकांना लवकरात लवकर दर्शन व्हावे याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. माननीय जिल्हाधिकारी सो यांनी गडाच्या पायथ्यापासून 5 धारक वाहनांनाच फक्त प्रवेश देण्यात आलेला आहे. तरी इतर सर्व भाविकांना माझी विनंती आहे, खाली सुसज्ज एसटी बसेस आहेत, त्याने आपण प्रवास करावा, जेणेकरून प्रवास लवकरात लवकर, सुरक्षित आणि इंधनाची बचत होईल. गडावरती येणारे भाविक आपल्याबरोबर वृद्ध आणि लहान मुलांना घेऊन येतात, परंतु गर्दीमध्ये धावपळीत ते एकामेकापासून दूर होतात. तर ज्यांच्याबरोबर वृद्ध आणि मुलं असतील त्या सर्वांनी आपल्याबरोबर सगळी लोक आले का नाही परतीला याची खात्री करावी. तसेच गर्दी मोठ्या प्रमाणात असते आणि लोक जास्त प्रमाणामध्ये बसेसमध्ये पण गर्दी असते. तर आपण आपले सोने, नाणे, दागिने जास्त प्रमाणात घालून येता ते सुरक्षितप्रमाणे त्याची जतन करावे. पोलीस प्रशासन आपल्या पाठीमागे आहेच, आम्ही ठेवून आहोत, परंतु गर्दीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपणही आपल्या वस्तूंची काळजी घ्यावी ही सर्वांना विनंती. तसेच काही व्हिडिओ व्हायरल होतात, काही हुल्लडबाज, त्यांच्यावरही आमचे लक्ष आहे. एक अफवा पसरवण्याचा काही प्रकार असतो, त्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका. वेळोवेळी प्रशासन आपल्या सहकार्यास आहे. समस्त भाविकांना एक आपत्कालीन नंबर मी सांगतो, टोल फ्री नंबर आहे हा. या नंबरवरती काही परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ फोन करा. सर्व डिपार्टमेंट या नंबरशी कनेक्ट आहेत. तो नंबर आहे 1800